हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 27 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड पाहून तुम्हाला खूप आनंद होईल, मनाला अशी शांती मिळेल, कारण पूजाचे लय 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 हाल झाले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आज ऑफिशियली कृष्णा ही स्पर्धा जिंकली. मग कृष्णाने देवी आईची महाआरती केली. आढळराव घरी परत आले आणि त्यांनी मानाने सन्मानाने कृष्णाला घराच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. पूजाचा जळफळाट झाला. पूजाने कृष्णाला चॅलेंज दिलं, एक स्पर्धा तू जिंकली म्हणजे नेहमी तू जिंकशील अशी नाही. तू जे कामं करते ते मी पण करू शकते. 2 दिवस मी तुझी सगळी कामं करणार, गाव घर सगळं सांभाळून दाखवणार. कृष्णाने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि मग पूजाकडून घरची सगळी कामं करून घेतीये. पूजाकडून सडा, रांगोळी, झाडलोट, घरातील नाश्ता, पंचायत भरवणं आणि पूजाची अवस्था ताईट झाली आहे, खूप बिकट झाली आहे. पूजाला वाटलं कोठून दुर्बुद्धी सुचली आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजाने देवी आईची ओटी भरण्याचं संपूर्ण सामान आणलेलं नसतं. बाळाजोबा विचारते, पूजे, जेव्हा तू हे सामान भरलं तेव्हा नीट चेक केलं होतंस की नाही? पूजा खोटं बोलते, मी तर सगळं नीट चेक केलं होतं. बाळाजाबाई म्हणते, अगं कमीत कमी देवी आई समोर तरी खोटं बोलू नकोस. तू जर मनोभावे, प्रामाणिकपणाने, सच्चेपणाने ही पूजा केली असती, पूजेची सगळी तयारी केली असती ना, तर आज कदाचित तुम्ही दोघीसुद्धा जिंकल्या असत्या. पण तू फक्त खोटेपणा केला, त्यामुळे तू हरलीयेस. पूजाला खूप राग येतो. समरसुद्धा चिडतो. बाळाजाबाई गुरुजींना म्हणते, गुरुजी, आता तुम्हीच जाहीर करा की कोण जिंकलंय. तुमच्यासमोर सगळं आहे. तुम्ही सांगा की देवी आईची महाआरती करण्याचा मान कोणाला मिळणार? गुरुजी म्हणतात, बाळाजाबाई, त्यात जाहीर काय करायचं आहे? सगळ्यांसमोर सगळं सत्य आहे. देवी आईची महाआरती करण्याचा मान गावच्या सरपंचबाई कृष्णालाच मिळणारे. तीच महाआरती करेल. तिनेच ही स्पर्धा जिंकली आहे. हे ऐकून कृष्णा, बाळाजाबाई, जयकांत सगळे खूप खुश होतात. तर सावित्री, पूजा, समर यांना मात्र जबर धक्का बसतो. त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजतात आणि मग जयकांत जोरजोरात घोषणा देतो, अरे जिंकून जिंकून जिंकली कोण? कृष्णा वहिनी साहेब, दुसरं कोण? आणि येथे पूजा, समर, रांगणे पाटील या अतिप्रचंड वेगाने हरल्या आहेत. पूजा आणि समर जयकांतकडे रागारागाने पाहतात. समर हसू लागतो, दलपतसुद्धा हसतो. बाळाजाबाई, कृष्णा खुश होतात. पूजाला हे सगळं सहनच होत नाही. कृष्णाने मला पुन्हा एकदा हरवलं, त्यामुळे पूजा ही रागारागाने तेथून निघून जाते. समरसुद्धा तिच्या मागे मागे जातो. आणि मग गुरुजी म्हणतात, चला कृष्णाबाई, आता देवी आईची ओटी भरा आणि मग आपण महाआरती करूया. कृष्णा ही देवी आईसमोर हात जोडते आणि देवी आईचे आभार मानते. देवी आई, आज तू माझी कठीण परीक्षा घेतली, पण शेवटी विजय माझाच झाला. मला स्वतःसाठी नव्हतं जिंकायचं, तर माझ्या कुटुंबासाठी जिंकायचं होतं. जर पूजाच्या हाती आमच्या घराच्या तिजोरीच्या किल्ल्या गेल्या असत्या ना, तर घराचं वाटोळ झालं असतं. तू ते थांबवलंस. देवी आई, तुझे खूप खूप आभार. असं म्हणून कृष्णा देवी आईचे आभार मानते. आणि मग सगळे गावकरी तेथे जमतात आणि कृष्णा देवी आईची महाआरती करते, एकदम मनोभावे, भक्तिभावाने. सगळे खूप खुश असतात. सावित्री नाईलाजाने तेथे थांबते, पण तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. कृष्णा देवी आईची महाआरती करते आणि सगळेजण देवी आईचा उदो उदो करतात. आणि इकडे आपला दुष्यंत कोठे गेला होता देव जाणे, पण तो घरी कृष्णाची वाट पाहत बसलेला असतो. एडझऱ्या मारत असतो. किती उशीर झाला आहे, अजून कृष्णा आली नाही आहे. काय निकाल लागला असेल? कृष्णा हरली असेल की जिंकली असेल? काही कळायला मार्ग नाही आहे. आणि कुणी फोनसुद्धा केला नाही. आता कुणी फोन केला नाही तर याने फोन करावा ना, पण नाही, कदाचित त्याचा बॅलन्स संपलाय वाटतं. आणि कृष्णा ही अजून का आली नाही हा विचार करता करता दुष्यंत हा कसा बसा दलपतला कॉल करण्याचा विचार करतो. तो दलपतला फोन लावतो आणि इतक्यात कृष्णा घरी परत येते. कृष्णा ही रडवेली झालेली असते. तिचा चेहरा पडलेला असतो. आता कृष्णा जिंकली आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे, पण तसं थोडं दुःख पण आहे, कारण तिला खूप त्रास झाला ही स्पर्धा जिंकायला. आणि तिचा चेहरा पाहताच दुष्यंतला असं वाटतं की ही हरली आहे. आणि कृष्णा दुष्यंतला पाहून खूप इमोशनल होते आणि त्याला घट्ट मिठी मारून रडू लागते. दुष्यंतला असं वाटतं की कृष्णा हरली आहे,
म्हणून रडतीये. दुष्यंत म्हणतो, रडू नकोस रडू नकोस. कृष्णा, अगं स्पर्धा म्हणजे हरणं जिंकणं सुरूच असतं आणि तू जिंकलेलीच आहे. माझ्यासाठी तू जिंकली आहे, कारण तू खरेपणाने ही स्पर्धा लढलीस. तेवढ्यात बाळाबाईसुद्धा घरी येते. दुष्यंत म्हणतो, आणि असं हरल्यावर रडायचं नसतं. जर त्या पूजाने तुझ्या त्या वाती जाळून टाकल्या नसत्या तर तूच जिंकली असती. जाऊ दे, सोडून दे, रडू नकोस. आणि दुष्यंत कृष्णाचे डोळे पुसतो. कृष्णा त्याला काहीच सांगत नाही. बाळाबाईसुद्धा हसून हे सगळं पाहत असते की दुष्यंत हे काय बोलतोय. आणि तेवढ्यात जयकांत आणि दलपत, अरे जिंकून जिंकून जिंकली कोण, धाकटी सुनबाई दुसरं कोण, अशा घोषणा देत येतात. दुष्यंतला आश्चर्यच वाटतं. दुष्यंत विचारतो, एक मिनिट एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही, कृष्णा जिंकलीये? तर कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, मी जिंकलीये. बाळाबाई म्हणते, तू उगाचच तिला न विचारताच म्हणतोय की हरलीस तू. अरे कृष्णा जिंकलीये. दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, खरंच? काय यार कृष्णा, मग सांगायचं ना मला. उगाच मी तुझं मनोबल वाढवतोय. हरणं जिंकणं सुरूच असतं, रडू नकोस. जिंकलीये तू, असं म्हणून दुष्यंत कृष्णाचे हात पकडून तिला जवळ ओढतो. तेवढ्यात कृष्णा जोरात ओढते. आई ग. दुष्यंत विचारतो, काय झालं? मग कृष्णा त्याला दाखवते की तिच्या दोन्ही पायांना पट्टी बांधली आहे. दुष्यंत विचारतो, तुझ्या पायाला एवढं कसं लागलं? आणि मग कृष्णा त्याला सांगते, मी मंदिरात जात होते ना, तेव्हा पायाला जखम झाली आहे. बाळाबाई सांगते, अरे कृष्णा मंदिरात जायला निघाली, पण तिच्या रस्त्यात अनेक संकटं आ वासून उभी होती. पण कृष्णा कोणत्याही संकटांना घाबरली नाही. सगळ्या संकटांना पार करत तिने या संकटांवर मात केली आणि ही स्पर्धा जिंकली आहे. मंदिरात येऊन देवी आईची सेवा केली आहे. दुष्यंत विचारतो, संकट म्हणजे? कृष्णा सांग मला, नेमकं काय घडलंय? आणि मग कृष्णा एक एक करून झालेला सगळा प्रकार सांगते. सगळ्यात आधी तर जेव्हा ती रस्त्याने जात होती तेव्हा तिच्या वाटेत अणुकुचीदार दगड आले होते, ज्यामुळे तिच्या पायाला जखम झाली. त्यानंतर कृष्णाच्या वाटेत चक्क आग होती, आग, आणि ही अग्निपरीक्षा पार करून ती मंदिरात पोहोचली, हे कृष्णा सांगते. दुष्यंता खूप वाईट वाटतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला आहे ना खूप राग येतोय. मी त्या समर आणि पूजाला सोडणार नाही, असं म्हणून दुष्यंत रागारागाने जाऊ लागतो. पण कृष्णा आणि बाळाबाई त्याला थांबवतात. बाळाबाई म्हणते, अरे दुष्यंता, त्या पूजाला तर घरात वादच करायचा असतो. घरातलं वातावरण ठीक राहू नये यासाठी ती प्रयत्न करते. तू कुठे तिच्या नादाला लागतोय? शांत राहा, आता कोणता वाद घालू नकोस. कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, त्यांनी खोटेपणाचा आधार घेतला, चुकीची कामं केली आणि ते हरले. मी खरेपणाने वागले, प्रामाणिकपणाने वागले आणि मी जिंकले. एवढं सोपं आहे ते. आता वाद नकोय. दुष्यंत म्हणतो, हो ठीक आहे. कृष्णा म्हणते, त्या पूजाला कसं वठणीवर आणायचं आहे ना, ते मला चांगलंच ठाऊक आहे. दुष्यंत म्हणतो, पण आता काही करायचं नाहीये, आता चल आराम करायचा. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला रूममध्ये घेऊन जातो. आणि इकडे पूजा आणि समर सावित्रीच्या घरी आलेले असतात आणि पूजाचा आरडाओरडा सुरू असतो. पूजा म्हणते, जिंकलेच होते मी, जिंकलेच होते, पण शेवटच्या क्षणी त्या कृष्णाने बाजी मारली. असं कसं होऊ शकतं? समरसुद्धा खूप चिडलेला असतो, रागारागाने शून्यात पाहत असतो. आणि सावित्री ही वेगळंच चॅप्टर सुरू करते. सावित्री म्हणते, जावई बापू, मला तुमच्याशी एक बोलायचं आहे. तसं तुम्ही चिडू नका. जे काही झालं खरं तर ती माझीच चूक आहे, पण तुम्ही पूजावर 4 चौघांसमोर हात उगारला ना, ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. समर सावित्रीकडे रागारागाने पाहतो. सावित्री म्हणते, नाही मला माहिती आहे ना, पूजा तुमची बायको आहे, तुमचा तिच्यावर पूर्ण हक्क आहे, पण असं 4 चौघांसमोर पूजावर हात उगारणं हे अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करते की यानंतर प्लीज असं काही करू नका. पूजाला कळतच नाही की सावित्री हा विषय आत्ता का काढतीये. आणि तेवढ्यात भक्ती समरसाठी पाणी घेऊन येते. पूजा चिडून विचारते, हे तुझं इथे काय ग? आमचं बोलणं चोरून ऐकायला आली आहे का? जे कानावर पडेल ते लगेच कृष्णाला जाऊन सांगायचं. पूजा ही असं बोलतीये त्यामुळे भक्ती चिडते आणि म्हणते, कसं आहे ना पूजे, माझी कामं मीच करते, दुसऱ्यांकडून आयती करून घेत नाही तुझ्यासारखी, आणि मी फक्त पाणी द्यायला आले होते. सावित्री चिडून म्हणते, दिलंय ना पाणी, चल निघ आता, निघ इथून. भक्ती दुःखी होऊन तेथून निघून जाते. आणि पूजा म्हणते, आई काय गरज होती हा विषय आत्ता काढायची? जर या भक्तीने ऐकलं असेल आणि त्या कृष्णाला फोन करून सांगितलं ना की समरने माझ्यावर हात उचलला, तर ती कृष्णा मस्त डान्स करेल, आनंद साजरा करेल. आता कृष्णा कशी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण या पूजाला माहीत नाही आहे. समर म्हणतो, पूजे,
मी मान्य करतो, माझं चुकलं, मी तुझ्यावर हात उचलला, मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण माझा रागावर ताबा राहत नाही हे तुला माहिती आहे ना. पूजा चिडून म्हणते, इट्स ओके समर, मी ते समजू शकते, तुला राग आला होता, रागाच्या भरात तू हे केलंस, पण मी तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतेय, यानंतर चार चौघात माझ्यावर हात उचलायचा नाही. तू तुझा राग कसं कंट्रोल करतो ते तू तुझं तुझं पहा, पण माझ्यावर हात उचलायचा नाही. समर हा पूजाकडे रागारागाने पाहतो आणि सावित्री म्हणते, कसं आहे ना जावई बापू, मी तुम्हाला खरं खरं सांगते, माझी पूजा आहे ना खूप प्रेमळ आहे. ते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आजपर्यंत चार चार जणांवर तिचं प्रेम करून झालंय. सावित्री म्हणते, माझी पूजा एखाद्यावर जीव लावते ना, तर असा जीव लावते की परत कधीच त्याला सोडत नाही. पूजा सावित्रीकडे पाहते, काय बोलते साई, मला तर दुसरा पाहायचा आहे. पण सावित्री म्हणते, ए थांब ग. आणि सावित्री समरला सांगते, फक्त तुम्ही माझ्या पूजावर चिडू नका, तिच्यावर रागू नका, तिच्यावर तुम्ही जीव लावा बरं का. पूजा चिडून म्हणते, ए आई तू गप ग, काय फालतूचा विषय काढतीयस, तुझा हा मेलोड्रामा बंद कर. आज मी हरले ना त्याचं मुख्य कारण तू आहे. साधं ओटी भरण्यासाठी काय काय सामान लागतं ते सुद्धा तुला कळलं नाही, मूर्ख कुठली. झिरो इज तू झिरो, एक नंबरचा शून्य, बिनकामाची युसलेस कुठली. आणि पूजा काही बाही बोलते आपल्या आईला. सावित्री म्हणते, पूजे ते थोडं माझं चुकलंच बरं का, पण आता आहे ना तुला घरात जपून राहावं लागेल बरं का, कारण त्या घरच्या किल्ला आता कृष्णाकडे गेल्या आहेत आणि कृष्णा त्या घरावर राज्य करणार, त्यामुळे जपून राहा. पूजा चिडून म्हणते, ए आई मी काय त्या घरात जपून राहायला आणि कोणाखाली राहायला आलेली नाही आहे, मी त्या घरावर राज्य करायला आली आहे आणि जास्त दिवस मी कृष्णाच्या हातात त्या चाव्या टिकूच देणार नाही. तू फक्त पाहतच राहा आता मी काय करते. पूजाच्या फुशारक्या ऐकून पाहून समर आणि सावित्रीसुद्धा कंटाळले असतात. ही फक्त फुशारक्या मारते, ही बाई काही कामाची नाही आहे. आणि मग पूजा आणि समर हे दोघेही घरी पोहोचतात. पूजा आपला फोन फेकून देते, समोर डोक्याला हात लावतो. हे दोघे चिडलेले असतात आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, काय चालू आहे, अजून तुमचा रागराग करून झाला नाही आहे का. पूजा आणि समर तिच्याकडे रागाने पाहतात तर बाळजाबाई विचारते, पूजे मंदिरातून तर केव्हाच निघाली तू, मग घरी यायला एवढा उशीर का झाला. मला तर असं वाटलं तुम्ही घरीच येणार नाही, तोंड लपून तिकडंच पळून जाता की काय. पूजा खूप चिडते. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुम्हाला एवढं सांगायला आली आहे की आढळराव मुंबईहून निघालेत आणि थोड्याच वेळात ते घरी पोहोचतील. मग आढळराव हे स्वतःच्या हातानेच घरातील सगळ्यांसमोर घरातील तिजोरीच्या किल्ल्या कृष्णाच्या हातात देतील, तेव्हा तुम्ही दोघेसुद्धा तेथे या आणि तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. पूजा खूप चिडते आणि म्हणते, बाळजाबाई तुम्ही तर आता सुधारले आहात ना, चांगुलपणाचं नाटक करताय, मग सगळ्यांशी चांगलं वागताय, त्या कृष्णाशी चांगलं वागताय, मग आमच्याशी असं तुसडेपणाने का वागताय. बाळजाबाई म्हणते, पूजे शाळेत शिकली आहेस ना तू, एक म्हण ऐकली असेल, जशास तसे. जसं तू कृष्णाशी वागणार, तुम्ही दोघे कृष्णाशी वाईट वागताय म्हणून मी तुमच्याशी वाईट वागतेय, तुम्ही दोघे कृष्णाशी चांगले वागलात तर मी तुमच्याशी चांगलं वागेल. तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. असं म्हणून बाळजाबाई पुन्हा एकदा आपला जुना तोरा दाखवते आणि तेथून निघून जाते. पूजा चिडून म्हणते, कृष्णा कृष्णा कृष्णा, शेवटी तेच झालं जे मला वाटलं होतं, की कृष्णा जिंकली आणि आता तिचाच उदो उदो सगळे करताय. तर समर चिडून म्हणतो, हे सगळं तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे मूर्खपणामुळे झालंय. अगं 4 करंज्या स्वतःच्या हाताने तळल्या असत्या तर काय फरक पडला असता, पण नाही, एक नंबरचा आळशीपणा, सगळं दुसऱ्याकडून करून घेतलं आणि त्यात तुझी ती अर्धवट डोक्याची आई. देवी आईची ओटी भरण्यासाठी काय काय सामान पाहिजे हे सुद्धा तिला माहीत नाहीये, अर्धच सामान भरलं. जर सगळं सामान असतं तर आज तू जिंकली असती ना. एवढी सुद्धा अक्कल नाहीये तुम्हा दोघींना, दोघी सुद्धा मूर्ख कुठल्या. तर पूजा चिडून म्हणते, ए समर बस झालं बरं का, या गोष्टीवरून आपलं भांडण झालंय, आता मला पुन्हा वाद घालायचा नाहीये. आता त्या कृष्णाला कसं हरवायचं ना आपण ते पाहूया. समर विचारतो, आता तू काय करणार आहे. तर पूजा म्हणते, कृष्णाला घरच्या तिजोरीच्या चाव्या मिळणार आहे ना, मी त्या काय सहजासहजी मिळू देणार नाहीये. आता पहा मी काय करते ते. आता ही पूजा काय करणार आहे हाच प्रश्न समरला सुद्धा पडतो. आणि मग थोड्या वेळानंतर आढळराव घरी आलेले असतात. कृष्णा, दुष्यंत आणि घरातील सगळेजण, बाळजाबाई, मैनावती, दलपत, जयकांत सगळे तेथे असतात. आणि कृष्णाला आढळराव म्हणतात, कृष्णा
जशी अपेक्षा होती निकाल तसाच लागलाय, त्यामुळे मला खूप आनंद झालाय. कृष्णा दुष्यंत खुश होतात. बाळजाबाई म्हणते, आढळराव तुम्हाला माहीत नाहीये कृष्णाच्या वाटेत किती संकट आली होती. अहो एक क्षण तर मला असं वाटलं होतं कृष्णा मंदिरात पोहोचते की नाही, तोपर्यंत माझा जीव आहे ना कसा कसा बसा झाला होता. पण शेवटी कृष्णा आली आणि मग मला बरं वाटलं. आणि तेवढ्यात पूजा आणि समरसुद्धा तेथे येऊन बसतात. त्यांची तोंड लटकलेली असतात. त्यांची लटकलेली तोंड पाहून कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई खूप खुश होतात. मैनावती जयकांतला म्हणते, पाहिलंस का जयकांत, त्या पूजाचं थोबाड कसं लटकलंय. जयकांत म्हणतो, भारी वाटते तिचं लटकलेलं थोबाड पाहायला. तर मैनावती म्हणते, पण ही बाई काय सहजासहजी कृष्णाच्या हाती चाव्या देऊ देणार नाहीये. जयकांत म्हणतो, चांगला राडा होणार आहे असं दिसतंय. दलपत म्हणतो, होऊ द्या ना मग राडा. या मांजरी एकमेकांमध्ये भांडतील आणि आपल्या माकडांची मजा होईल ना, सगळा केक आपणच खाऊ. आणि मग बाळजाबाई ही पूजाला टोमणे मारत मारत म्हणते, चला तर मग आता आज या घरामध्ये रांगणे पाटलांच्या घरात दोन्ही सुनांमध्ये एक स्पर्धा झाली. या घरातील तिजोरीच्या मुख्य चाव्या मिळवण्याची. आणि या स्पर्धेचा निकाल लागलाय. शेवटी या घरच्या सुनबाई, गावच्या सरपंचबाई कृष्णाताई दुष्यंत रांगणे पाटील यांचा विजय झालाय. आणि हे ऐकून आढळराव आणि घरातील सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करतात. त्यामुळे पूजा आणि समरचा जळफळाट होतो. पण समर मात्र टाळ्या वाजत असतो, त्यामुळे पूजा आणखीनच चिडते. बाळजाबाई म्हणते, आणि आता थोरले सरकार आले आहेत तर माझी अशी इच्छा आहे की कृष्णाताईंना ज्या चाव्या द्यायच्या आहेत घरच्या तिजोरीच्या, त्या थोरले सरकारांनी स्वतःच्या हाताने द्याव्यात आणि कृष्णाताईंचा मान वाढवावा. आढळराव म्हणतात, आनंदाने, चालेल ना. आणि मग आढळराव तिजोरीच्या चाव्या घेतात आणि कृष्णाला म्हणतात, कृष्णे, कसं आहे ना, या स्पर्धेचा निकाल काय लागणार होता ते मला आधीपासूनच माहीत होतं. कारण खरेपणा, सच्चेपणा आणि देवी आईच्या भक्तिभावाने केलेली सेवा हीच जिंकणार होती. एवढं एक कारण तर आहेच, पण अजून एक कारण आहे तुझ्या जिंकण्यामागे. आणि ते कारण म्हणजे कृष्णा, कधीही ही स्पर्धा मला जिंकायची आहे किंवा मला या घरच्या तिजोरीच्या चाव्या हव्या आहेत, मला अधिकार हवा आहे, या विचाराने काहीच करत नाही. तर कृष्णाच्या मनात मला फक्त जबाबदारी हवी आहे हीच भावना असते. ते म्हणतात ना की कोणतंही काम करताना आपल्याला काय फायदा होईल याचा विचार न करता फक्त ते काम करत राहावं, ती भावना कृष्णामध्ये आहे. त्यामुळे कृष्णा ही स्पर्धा जिंकली आहे. आढळराव एवढं छान बोलताय हे ऐकून कृष्णा दुष्यंत खुश होतात. पूजा समोरचं तोंड लटकलेलंच असतं. आढळराव म्हणतात, काही काहींना कसं असतं ना, फक्त अधिकार हवे असतात. मला हे हवंय, ते हवंय, अधिकार गाजवायचा आहे, हक्क गाजवायचा आहे, अशी त्यांची बडबड सुरू असते. पण कोणताही मोठा अधिकार, कोणतीही मोठी जबाबदारी जेव्हा आपल्या खांद्यावर येते ना, तेव्हा त्याच्याबरोबर एक खूप मोठी जबाबदारीसुद्धा येते. त्या अधिकाराबरोबर ती जबाबदारीसुद्धा सांभाळायची असते. त्यामुळे या रांगणे पाटल्यांच्या मुख्य तिजोरीच्या चाव्या फक्त एक अधिकार नाही आहे, तर एक खूप मोठी जबाबदारी आहे. हे घर सांभाळण्याची, हे गाव सांभाळण्याची. आणि कृष्णाचे मनगट ही जबाबदारी सांभाळण्यासाठी एकदम योग्य आहेत यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच कृष्णा ही स्पर्धा जिंकली आहे आणि कृष्णा ही स्पर्धा जिंकली आहे याचा मला खूप आनंद होतोय. चला मग आता, लोकांना तर कळत नाही पण आता कळेल असं म्हणून आढळराव पूजाला टोमणा मारतात आणि कृष्णाच्या हातात या घरच्या तिजोरीच्या चाव्या सोपवतात. घरातील सगळे आनंदाने टाळ्या वाजवत असतात. दुष्यंत पूजाला दाखवून दाखवून टाळ्या वाजवत असतो, त्यामुळे पूजा खूप चिडते. आढळरावांनी घरातील तिजोरीच्या चाव्या या कृष्णाच्या हाती सोपवलेल्या असतात. पूजाचा मोठा दारुण पराभव झालेला असतो. फ्रेंड्स, पूजाने लग्न करून घरात आल्यानंतर जो माज दाखवला होता ना, कृष्णाचा जो अपमान केला होता, तो सगळा माज आज उतरलाय. या पूजाची चांगलीच ठासली गेली आहे, एवढं मात्र नक्की. आणि मग बाळजाबाई ही उभी राहते आणि म्हणते, कसं आहे ना, कृष्णाला जे जमतं ते दुसऱ्या कोणालाच जमत नाही. कृष्णा फक्त घर सांभाळत नाही तर गाव सांभाळते, फक्त गाव सांभाळत नाही तर पंचायत सांभाळते. आणि कृष्णाची सर दुसऱ्या कोणालाही येणार नाहीये असं म्हणून बाळजाबाई ही पूजाला डोळे दाखवते. शेवटी पूजाला धिंगाणा करायचाच आहे, एवढा वेळ ती शांत बसली हेच तिचे उपकार आहे. आणि पूजा रागारागाने उभी राहते आणि म्हणते, ओ बाळजाबाई, तुमच्या बोलण्याचा रोग कुणाकडे आहे ना ते मला चांगलंच कळत आहे. बाळजाबाईला माहीत असतं
की हिला कळलं का? पूजा म्हणते, आणि काय करते हो कृष्णा एवढी? तिचा एवढं उदो उदो करताय? तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं एवढं काय नाहीये. काय जगावेगळं काम करते की काय ती? दुष्यंत हसू लागतो आणि पूजा म्हणते, जी कामं कृष्णा करू शकते ना, ती कामं मी सुद्धा करू शकते. तर बाळाबाई म्हणते, कसं आहे ना पूजा, तू लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल की लांडग्याने वाघाचं कातडं अंथरलं म्हणून तो वाघ होत नाही, तो लांडगाच राहतो. आणि कृष्णासारख्या वाघिणीची कामं करणं तुला कधीच जमणार नाही, एवढं लक्षात ठेव. घरातील सगळे हसू लागतात. पूजा खूप चिडते. बाळाबाई म्हणते, कृष्णाची कामं करणं म्हणजे तोंडाला रंगरंगोटी करण्यासारखं सोपं नाहीये, एवढं लक्षात ठेव. दुष्यंत हसू लागतो. पूजा म्हणते, ओ इज इट, खरं आहे का? पण हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आणि कृष्णामध्ये जर एवढी हिंमत असेल ना, तर तिने माझं चॅलेंज ॲक्सेप्ट करावं. मी 2 दिवस तिची कामं करेल आणि तिच्यापेक्षा चांगली करून दाखवेल, एवढं लक्षात ठेवा. बाळाबाई म्हणते, थोरल्या सुनबाईंना पुन्हा एकदा अपमान करून घ्यायची हौस आली वाटतं. सगळे हसू लागतात. बाळाबाई म्हणते, अगं पूजे, आत्ता हरलीस ना कृष्णाकडून, पुन्हा एकदा हरण्याची हौस आली की काय तुला? ठीक आहे, तुला जर अशी हौस असेल ना, तर मी कृष्णाला विनंती करेल की 2 दिवस कृष्णा जी काही कामं करते ती सगळी कामं तू करायची. मग पाहूया कोण किती पाण्यात आहे. कृष्णा काहीच बोलत नाही. तर पूजा म्हणते, मी करायला तयार आहे, पण तुमच्या या कृष्णाच्या हातून तिची कामं निघताय का? पहा कशी गप्प बसली आहे. कृष्णा काही बोलत नाही. तर दुष्यंत हसून म्हणतो, अगं पूजा, आत्ता हरलीस ना, तुला पुन्हा एकदा हरायचं आहे का? तर पूजा चिडून म्हणती, ए दुष्यंत, एकदा हरले म्हणजे नेहमी मी हरेल, आणि एकदा ती जिंकली म्हणजे नेहमी ती जिंकेल, असं होत नाही ना. दुष्यंत म्हणतो, कसं असतं ना पूजा, ज्याची जेवढी लायकी त्याला तेवढीच कामं मिळतात. तर पूजा उत्तर देते, मी सुद्धा तेच म्हणते. या कृष्णाची लायकी नसताना तिला घरच्या तिजोरीच्या चाव्या, गावची सत्ता, सगळं काही मिळालंय आणि ती ते सोडायला तयार नाहीये. दुष्यंत म्हणतो, अगं मी तुला तेच सांगतोय, तिच्या लायकीप्रमाणे तिला काम मिळालंय आणि तुझी लायकी नाहीये ना, म्हणून तुला काही काम मिळत नाहीये. अगं हे घरचं सोड, पुण्याला सुद्धा तू कोणाकडून किती काम करून घ्यायची आणि त्याचं काय क्रेडिट खायची ना, हे सगळं मला कळलंय. पूजा चिडून म्हणते, हे दुष्यंत, माझा पास्ट उकरून काढू नको बरं का. जुन्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? आत्ता जे आहे ते बोल ना. ही चॅलेंज काय ॲक्सेप्ट करत नाही? दुष्यंत हसून म्हणतो, अरे हिची हारण्याची हौस काही जातच नाहीये. तर कृष्णा म्हणते, ठीक आहे दुष्यंत सरकार, थांबा तुम्ही, मी पूजाचं चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार आहे. पूजा म्हणते, ठीक आहे, मग पुढील 2 दिवस मी कृष्णाची सगळी कामं करून दाखवेल, तिच्यापेक्षा चांगली करून दाखवेल. आणि मग कृष्णा ही पूजाला म्हणते, पूजा, मला एक गोष्ट कळली आहे की तू कधी सुधारायची नाही आणि तू कधी सुधारावा अशी मी अपेक्षासुद्धा ठेवणार नाही. आजपर्यंत मी या विचाराने गप्प होते की पूजा ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण या घरची थोरली आहे, त्यामुळे तिचा मान ठेवावा, तिच्या चुकांना माफ करावं. पण आता जर तुला जबाबदाऱ्या डोक्यावर घ्यायच्याच असतील तर त्या तू घेऊ शकतेस. मी तुला काही अडवणार नाहीये. पुढील 2 दिवस मी जी कामं करते ती सगळी कामं तू करून दाखवायचीस. आणि पूजा हे चॅलेंज ॲक्सेप्ट करते. समरला सुद्धा गॅरंटी असते की पूजा हे सगळं करू शकते. आणि मग थोड्या वेळानंतर दुष्यंत हा कृष्णाला घेऊन रूममध्ये येतो, तिला खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो, कृष्णा, मला आहे ना खूप खूप आनंद झाला आहे आज. कृष्णा म्हणते, मला सुद्धा आनंद झाला आहे. त्या पूजाच्या हाती घरच्या किल्ल्या गेल्या नाही याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतोय. दुष्यंत म्हणतो, आणि पाहिलंस का त्या पूजाचा ओव्हर कॉन्फिडन्स, तिला एकदा हरल्यावर सुद्धा पुन्हा एकदा सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहे, पुन्हा तुला तिने चॅलेंज दिलंय. कृष्णा म्हणते, हो ना, पण तिला काही जमणार नाहीये हे मला पण माहिती आहे. पण इकडे पूजाला वेगळाच ओव्हर कॉन्फिडन्स असतो. तिला असं वाटतं की कृष्णा या घरात राणीसारखी राहते, मस्तपैकी असे द्राक्षाचा हातात घेऊन खात बसलेली असते की काय, आणि पंचायतीवर सुद्धा नुसते हुकूम चालवते. पण तिने कधी कृष्णाला काम करताना पाहिलंच नाहीये, त्यामुळे तिला सत्य माहीतच नाहीये. पूजा समरला म्हणते, समर, आता पहाच मी पूजा कसं सगळ्या घरच्यांसमोर मी किती लायक आहे हे सिद्ध करून दाखवते आणि कृष्णाची सगळी कामं करून दाखवते. समर विचारतो, पण तुला हे सगळं जमणार आहे का? पूजा म्हणते, का नाही जमणार? आता तू पुढील 2 दिवस पाहाच मी काय करते ते. मी कृष्णाची सगळी कामं करून दाखवणार आणि मग आढळरावांना सुद्धा माझ्यावर विश्वास बसेल की मी सुद्धा घरची जबाबदार सून आहे
आणि मी सुद्धा सगळी कामं करू शकते. पण समरला हे बिलकुल पटत नाही. पूजाला मात्र ओव्हर कॉन्फिडन्स असतो की मी करून दाखवणार, तू टेन्शन घेऊ नको. आणि इकडे दुष्यंत कृष्णाच्या पायाला पोळलेलं असतं, जखम झालेली असते, त्याला मलम लावत असतो आणि म्हणतो, कृष्णा, जेव्हापासून मी पूजाला ओळखतोय ना, तेव्हापासून तिचं एकच उद्दिष्ट आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे. कृष्णा म्हणते, व्हावं ना, माणसाने मोठं व्हावं, पण दुसऱ्याच्या जीवावर, दुसऱ्याला फसवून लुबाडून नाही, तर स्वतःच्या कष्टाने मोठं व्हावं. आणि पूजाला हे कधीच कळलेलं नाही आहे. दुष्यंत सरकार, तुम्हाला काय वाटतं, तो दिवस मला कधी आयुष्यात पाहायला मिळेल का, जेव्हा पूजा माझ्याशी चांगलं वागेल? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तो दिवस तुला कधीच पाहायला मिळायचा नाही. कारण झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. पूजाच्या मनात तुझ्याबद्दल इतका द्वेष आहे, इतका राग आहे की तो राग कधीच जाणार नाही आणि ती तुझ्याशी कधीच चांगली वागणार नाही. कृष्णाला सुद्धा हे पटतं. कृष्णा हसू लागते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी कृष्णा जिंकली, कृष्णाला तिजोरीच्या चाव्या मिळाल्या आणि पूजाची चांगली जिरली. पण पूजा ही सुधारणारी नाही आहे. ते म्हणतात ना की लातो के भूत बातों से नहीं मानते, तसंच आहे. पूजा हरली तरी सुधारणार नाही आहे. जेव्हा तिची जिरणार तेव्हाच ती सुधारणार, तरीसुद्धा ती सुधारणार नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, कृष्णा भल्या पहाटेच पूजाच्या रूममध्ये जाईल आणि म्हणेल, ए पूजे, तू अजून झोपली आहे का? कालच तू आबांसमोर म्हणाली ना की घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या 2 दिवस घेशील, चॅलेंज दिलं मला, उठ बरं. आणि पूजा ही कशी बशी उठणार? करणार ना, मी सगळी कामं करणार. आणि मग कृष्ण आणि बाळजाबाई पूजाची पूर्ण मोलकरीण करून ठेवणार. तिला अंगण झाडायला लावणार, मग अंगणात सडा टाकायला सांगणार, तुळशीमाईची पूजा करायला लावणार, रांगोळी काढायला लावणार. आणि मग हे करता करताच 10 वाजतील. कृष्ण आणि बाळजाबाई म्हणतील, ए पूजे, 10 वाजलेत, अजून तू काहीच केलं नाही. अगं 10 वाजता पंचायत आहे, त्याच्या आधी घरातील सगळ्यांचा नाश्ता बनवायचा, त्यानंतर दुपारचं जेवण बनवून ठेवायचं. हे ऐकून पूजाला जबर धक्काच बसेल आणि मग ती समरला जाऊन हे सगळं सांगणार. समर विचारेल, पूजा, कृष्णा एवढं काम करायची? पूजाला सुद्धा माहीत नसेल की कृष्णा एवढं काम करायची. आणि इकडे कृष्ण आणि बाळजाबाई फिदी फिदी हसत असतील पूजाची अवस्था पाहून. म्हणजे कृष्ण आणि बाळजाबाई आता पूजाची पुरी जिरवणार, तिला घरची मोलकरीण बनवणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.